जर तुम्ही आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि एचएनआयची तुम्हाला ही स्ट्रॅटेजी माहिती नसेल तर तुम्ही लाखो रुपयाचं नुकसान करत आहे। बघा, एचएनआय किंवा अल्ट्रा एचएनआय कॅटेगरीमध्ये जर आयपीओ लॉट लागला तर लाखो रुपयाचा प्रॉफिट बनवू शकतो। पण का फायदा? आयपीओ तर लागतच नाही आणि तेवढे पैसे म्हणजे 10 लाख रुपये तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये टाकून ठेवलं ते 2-3% इंटरेस्टसाठी ते काही आपल्याला जमत नाही। तर बघा, याच्यासाठी सुद्धा एक सोल्युशन आहे। नॉर्मली जर तुम्ही आयपीओ साठी अप्लाय केला तर तुमच्या बँक अकाउंटमधून तेवढे पैसे ब्लॉक होते। पण तुम्ही एएसबीएस चा फीचर यूज करून तुमची एफडी यूज करू शकता आयपीओ मध्ये पैसा लावण्यासाठी। तर बघा काय होतं, जेव्हा तुम्ही आयपीओ ला अप्लाय करता एफडी यूज करून, तर तेव्हा ते जेवढे पैसे तुम्ही आयपीओ मध्ये लावले तेवढेच पैसे तुमच्या एफडीतून ब्लॉक होते आणि त्या काही टाइम पिरियडसाठी। आणि जर तुम्हाला आयपीओचा लॉट लागला तर तेच पैसे तुमच्या एफडी मधून कंपनीकडे जाते लॉट खरेदी करण्यासाठी आणि बाकीचे जे बॅलन्स अमाऊंट आहे ते तशाच तशीच राहते। आणि जर आयपीओ लागलाच नाही मग तर काही विषयच नाही, कारण जे तुमचे पूर्ण पैसे आहेत ते अनब्लॉक होऊन जाईल आणि तुम्हाला पूर्ण टेनरचा रिटर्न मिळेल आणि त्या टेनरचा सुद्धा ज्यावेळेस तुमचे पैसे ब्लॉक होते। तर यामुळे काय होते, तुम्हाला तुमची एफडी पण होते आणि तुम्हाला लिक्विडिटी भेटते आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी। पण हा फीचर सर्व बँक अलाउ करत नाही, तर काही मोजकेच बँक आहेत ते अलाउ करतात, जसे की आयसीआयसीआय वगैरे। बाकी तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन बघू शकता की हा फीचर अलाउ आहे की नाही। बाकी बघत राहा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज।